जय महाराष्ट्र म्हटल्यावर निर्भय महाराष्ट्र म्हणा, आपण घाबरायचं नाही बिलकुल. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. आपण मालक आहोत या ठिकाणी आणि हे जे शासकीय कर्मचारी आहेत ना ते नौकर आहेत. पहिली गोष्ट म्हणजे कालपासून या ठिकाणी उपोषण सुरू आहे, परंतु प्रशासन याची कोणीही दखल घेत नाहीये. आता इथे सांगितलेले आहे तहसीलदार श्रीगोंदा यांनी 28 फेब्रुवारी 2012 रोजी बांधकाम बंद करण्याचा शासकीय आदेश दिलेला होता. 12 म्हणजे आज किती वर्ष झालेत? वर्ष किती झालेत? 13 वर्ष झालेत. म्हणजे शासकीय आदेशाला देखील या वेंको बॉयलर अँड ड्रिलिंग ही आस्थापना जी कंपनी आहे त्यांनी केराची टोपली दाखवलेली आहे. तरी पण आपण उपोषणाला बसणार आणि फक्त येऊन इथे निवेदन देणार, पाहणी करणार, डॉक्टर लोक येतील, यांची तब्येत तपासतील, पण पुढे काही कारवाई करणार नाही. त्यामुळे माझं इथे प्रशासनाला सांगते मी विनंती, आता प्रत्येकाने ज्यांच्याकडे कुणाकडे फेसबुक असेल त्यांनी लाईव्ह करा. म्हणजे फक्त फोटो काढून नाही, सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे काय चालू आहे यांचा हा भ्रष्टाचार, गैरव्यवहार, आणि याच्या विरुद्ध आपण अन्याय आवाज उठवणार आहोत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1950 साली सांगितलेलं आहे की जनताच मालक आहे. आणि तसेच आपले छत्रपती शिवाजी महाराज यांनी देखील अनेक वर्षापूर्वी सांगितलेलं आहे की हे राज्य रयतेचं आहे. पण तरी सुद्धा आपण मालक असताना देखील आपल्याला नोकरासारखी त्रास देतात हे लोक. त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की आपण सर्वांनी मिळून उपोषण करते कुणी असेल, आपल्याला आता तहसील ऑफिस मध्ये जायचंय आणि याचा जाब विचारायचा आहे की का तुम्ही कारवाई करत नाहीये. परत इथं जे सांगितलेले आहे त्यांनी ग्रामपंचायत कार्यालय निंबवी यांची अधिकृत परवानगी न घेता देखील त्यांनी खोटे कागदपत्र देऊन आणि दिशाभूल करून या कंपनीने त्या ठिकाणी त्याची उभारणी केलेली आहे. त्याचा आपल्याला त्यांना जाब विचारायचा आहे. त्यामुळे आपण इथं मालक आहोत. आपण तहसील ऑफिसला आता जाणार आहोत सर. असं आपण किती दिवस बसलो ना तरी पण न्याय मिळणार नाही. उपोषण आंदोलन हा प्रकार आता त्यांना काहीच वाटत नाहीये. या लोकांना प्रशासन हे आपले सेवक आहेत. एमपीएससी यूपीएससी ची परीक्षा देऊन ते जनतेच्या सेवेसाठी त्यांना नेमलेले, परंतु या लोकांना फक्त मेवा लागतो खायला, बाकी जनतेचं त्यांना काही देणं घेणं नाहीये. त्यामुळे आपण लवकरात लवकर आता तहसील ऑफिस आणि संबंधित लोकांकडे आता लाईव्ह मध्ये जाणार आहे, त्यांना जाब विचारणार आहे. चला, कोणी यायला तयार आहे? चला सगळे, हा चला चला. तहसीलदार साहेब आहेत ना? आहेत ना? चला सर, तहसीलदार साहेब आणि उद्या ग्रामसभा घेतो आणि जेवायला गेले तुम्ही आम्ही सांगतो सगळे आता 3 वाजताच येणार. काय नाव आहे मोबाईल हातावर काढला लाईव्ह त्या पार्टीवर नाव आहे आणि इथं ऑफिस आहे. एक मिनिट आहे ना, त्याला तहसीलदार मॅडम पण बाहेर गेले. येणार ना जेवणाचा ब्रेक मॅडम होत्या का? जेवणाचं काय 2 ते 3 येतील ना. आता काही 5 मिनिटं बाकी आहे, आपण जाऊ. त्याला बसला ना 2 मिनिटं. उघडा उघडा उघडा. आम्ही जनता आहे, आम्ही आतमध्ये बरं शांत राहतो साहेब बोला काय बोलायचं. मांडे घाला मांडे घाला. आम्ही बसतो फक्त शांत बसा. आपली चर्चा
इथं नाही. अगोदर आपली पण चर्चा कालपासून झाली निर्णय घेते तुम्ही आज आला. हा, मग आम्ही आज आलो सर. तुम्ही फक्त पावसात बसलेले तर आलं का मॅडम तुम्ही? ते कागद आलं. पत्रकार काल 2-3 दिवसापासून हो, आम्हाला आणि- खूप सर, सारे मग करताय. मी काय म्हणते, ऐक, त्या आमच्या विषयी बोलतो ते काय अधिकारी नाही. हो, पत्रकार साहेब, मी काय म्हणते, त्यांचं काल अहो, ताई, तुम्ही बोला, बोला. आणि कोणावर अभिव्यक्तीवर तुम्ही गदा आणू नका कोणी. नाही, अजिबात आमची काय कुठं हरकत नाही. सहकार्य आहे? त्याच्यामुळे आज तुम्ही 2 दिवसापासून तिथं बसले. पावसात पण होतं. आलं का काल कुठे ते विचारायला? बोला ना. आणि असं तुम्ही 8 दिवस जरी उपोषणाला जिथं बसाल बसले तिथं तरी सरपंच. येणार नाही. हे सरपंच नाही हो. नाही सरपंच पण नाही. उपोषण करायला नाही दाखवते. तुम्ही तुमचं ओळखपत्र गळ्यात घाला. गळ्यात घाला. जनता मालक आहे सर या ठिकाणी. होय, जनता मालक आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 साली संविधानामध्ये सांगितलेले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील आपल्याला कित्येक वर्षापूर्वी सांगितलं की हे राज्य रयतेचं आहे आणि रयतेची आणि मालकांची अशी अवस्था करून ठेवलेली आहे या अधिकाऱ्यांनी. अधिकारी म्हणजे ते सेवक आहे. एमपीएससी, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, यूपीएससी, लोकसेवा, राज्यसेवा, त्या शब्दामध्येच अर्थ आहे लोकांची सेवा आणि राज्याची सेवा करण्यासाठी यांना नेमणूक केलेली आहे. पण तरी सुद्धा तुम्ही लक्ष देत नाही साहेब लोकांकडे. किती वेळा आला तुमच्याकडे? येऊन काय म्हणायचं का? तुम्ही होते काल? ऐका. एक मिनिट. बोला. आणि काय झालं? तुम्ही असं नका मानू. काय म्हणतात? व्हिडिओ मॅडमने सांगितलं आपण किती वेळा बोलवलं, मी किती वेळा बसलो तिथे? किती वेळा बसते बरं? आमच्या या साईड सुद्धा दाखवते. नुसतं येऊन तुम्ही तिथं बसता पण कारवाई केली का? कारवाई केली का? कारवाईसाठी चालू आहे. आता काय- तहसीलदार साहेबांनी आणि सर बोला काय केलं नाही. मला पण अगोदर परिपत्रक सगळं दाखवलं. माझ्या मोबाईलवर दाखवते, परिपत्रक पण दाखवते. त्याच्यात तुम्ही शासनाचा आदेश वगैरे बघा. मोबाईलमध्ये माझे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला दाखवते. पण आता लाईव्ह शूटिंग चालू आहे. तोपर्यंत हे वाचा ना सर. तुम्ही मोठे वाचून दाखवले म्हणजे आपल्या जनतेला मला कळेल. पेपर वाचायचं नाही, मला परिपत्रक दाखवा. पेपरमध्ये एखाद्याच याच्यामध्ये सर उच्च न्यायालय खंडपीठाने आदेश दिलेला आहे की एवढं जर तुम्हाला सगळ्या जनतेला कोणाला वाचता येत असेल तर वाचून दाखवा यांना. त्यांना वाचायला सुद्धा तुम्ही हातात घेईना पेपर. सर्वसामान्य जनतेला तुम्ही पिळवणूक करताय जनतेची सर. शेतकरी इकडे उपोषणाला बसून गेले तरी ते कोण विचार करणार उपाशी तापाशी लोक बसतात ते. आमची लेकरं बाळा सारी घरी टाकून आम्ही इथं येऊन बसले. आमच्या तिकडे शेतात काय चाललंय ती कोण विचार करतोय आमचा? तुमच्या बहिणी जर अशा बसल्या तर तुम्ही काय नाही दबाव टाकू नका सर. बोलू दे त्यांचे. आपलं काय नाव आहे मॅडम? मी शीतल भाऊसाहेब गोरे, निर्भय महाराष्ट्र पार्टी अहिल्यानगरची जिल्हाध्यक्ष. पत्र व्यवहार करून काही उपयोग नाही सर. आम्हाला त्याच्यावर काही सोल्युशन पाहिजे. बंद करून टाका सर. 12 साली तहसीलदारांनी आदेश दिलेला आहे सर. 13 वर्ष झाली तरी पण त्याच्यावरती कारवाई होईना. म्हणजे तहसीलदाराच्या आदेशाला पण 13ची टोपली दाखवली संबंधित कंपनीने. मग का कारवाई होत नाही त्यांच्यावरती? 6 ते 12 केलं. आम्ही नंतर तक्रार केल्यानंतर ते साहेब इथं आले, आम्ही इथं आलो. मग ते म्हणले आता हे 6 झाले राहू द्या. तहसील यांच्या देखत झालं 6 झाले हे राहू द्या. आणि मग यांना त्याच्याबद्दल काही औषध आहे फवारीत जा या 6 बद्दल. परत इथून पुढे काम चालू करायचं नाही, कधीच नाही. कधीच काम चालू परत 7 वर्ष वाढायचं नाही असं इथं सांगितलं झालेलं आहे. लहान मुलं आहेत त्यांच्या आरोग्याशी जबरदस्ती आहेत आमच्या अशा कडे
डोंगराव कंपनी तुम्ही सांगा आम्ही काय करायचं. 3 वाजून 10 मिनिटं झालेले सर. 3ला लंच ब्रेक संपतोय. सरांना बोलून घ्यायचं. जनतेचा वेळ टायमिंग केलं. हो पण जनतेचा आणि वेळ त्यांनी खूप एवढे महत्त्वाचा. दिवस जाऊ दिले आणि आता किती शेटचं काम परत चालू केलं. दादागिरी करीत आहे. आमच्या गावावर दादागिरी करतात म्हणजे कुठाले आल्या आणि आमच्या गावावर मी दादागिरी करायला लागली. अन्याय काय आहे तुम्ही बघा. आता जास्त बोलताच येत नाही. तेच म्हणलं अन्याय काय चाललाय हो बघा तुम्ही. आम्ही लेकरं बाळ टाकून आमचे सगळे बारकालीला हीच टाकून कालचे धरून इथं बसले पाहिजे. बिना पाण्याचं वाचलेले. काही फरक पडत मग आम्ही कालचे धरून काही गुन्हा सकाळी बोलते ना काही गुन्हा सकाळी आमच्या नाही साहेब. मुख्य जनावर बसलेले त्यांना सुद्धा बिना अन्न पाण्याची तिथे आले तरी 4 दिवसावर 8 दिवसावर टाकली त्यात बघून नंतर पण आज आम्हाला जर तिथे शेड झाले आम्हाला काय करायचं. चालू झाले आम्ही काय ए बाबा माईक मीच काटावलं तिथे बाहेर तिथे इतका वास येतोय ना. लगेच घ्यायला पाहिजे. लगेच बंद करायला पाहिजे. नाही ती 4 दिवसामध्ये लगेच बंद करायला पाहिजे. बोला तुम्ही बोला. बिनधास्त बोला सगळे. शांतपणे बसून राहा. तुम्ही नंबर घ्या. तुम्हीच बोला सर. चालू राहू द्या. लाईव्हच राहू द्या. टायमिंग संपला ना त्यांचा जेवणाचा. जाणीव नसली आमच्या शेतकऱ्याची जाणीव नसली तर तहसीलदारांनी तिथं बांधावं फिरून राहावं आणि कसा वास येतो कसं काय होतं की बघावा. कळलं का तुम्हाला सांगते. आज जर आमची गरिबांची शेतकऱ्यांची जर ती आज काही ही घ्यायला कालच्या धरून हे काय बघा आमच्या माणसाचे तोंड कालच्या धरून काय याचा जर विचार करीना विचार करायलाच पाहिजे ना. आणि काय दुसरं काही मागवतो का त्यांना हे राहणार याच्यातून मुक्त करा. राहण नको आम्हाला. सर आपण आपलं ओळखपत्र आपलं आयडेंटिटी कार्ड ऑफिसमध्ये नाही. आपण आता ड्युटीवर नाही ड्युटीवर आहे ना. घाला ना घाला सर. म्हणजे मग आम्ही त्यानंतर तुमच्याशी बोलतो. इकडून इथे ये दादा. ये दादा. सकाळी तू हे दिलं होतं की नाही फाईल होती किती वेळ लागेल. आणि उशिरा जेवायला उशिरा गेले. केसेस वगैरे
हा, ताई. हो, ताई. आम्ही निर्भय महाराष्ट्र पार्टी आता पहिल्याच वेळेस सुरू झाली. तुमची काय ओळख आहे? काय करायची? काय करायची? लढण्यासाठी त्या पार्टीचा जन्म झालेला आहे. बरं, स्वागत तुमचं. धन्यवाद. आणि याच्यात नावातच निर्भय, घाबरायचं नाही. निर्भय का निर्भया? निर्भय घाबरायचं नाही. बरं. आपण मालक आहे. आपल्या सेवेसाठी या सगळ्यांना काय नेमलेले. तहसील यंत्रणा ना थोडीशी भरकटलेली. आता 2-4 अधिकारी चांगले काम नाही, करतात. खूप भरकटलेली. 2-4 आता बाबासाहेब त्यांचे चांगले काम आहे. आता हे जे मंत्री सेवा देतात हे नवीन सगळे त्यांचे काम चांगले आहेत. पहिले जे होते ना हे जाऊ दे आता, प्रत्येक ठिकाणी बदली होत असते सर. त्या ठिकाणी नवीन येत असतात. शाळेतला एक शिक्षक मुख्याध्यापक रिटायर होतं, तिथं नवीन येत असतं. तशी ही शाळाच आहे. पण मग नवीन जर आले ना तर त्यांनी पहिल्या याच्यावर दखल घेऊन कारवाई पण केलीच पाहिजे ना. का बरं हे पाठीशी घालतात? कुणाचं याला वरद असतंय? त्याला वरद असतं पण वरद असतं कुणाचं आहे? सगळ्यांना मिळून शोधावं लागेल. शोधावं लागेल. म्हणजे आकाचा आका कोण आहे शोधावं लागेल. पण मग त्याच्यासाठी बोललं पाहिजे ना. बोललंच पाहिजे. मी काम त्याचा कोण करणार? कोण कोण घेणार? आजच कसं काय पाहिलं? आम्ही कालच्या पासून तिथं बसलो. बरोबर आहे ना? मी राम बोलते सरपंच बरोबर सर सुरुवातच ग्रामपंचायत पासून होती गावाची. सरपंच उपसरपंच हे केले. मग त्यांनी तुमची समजा एखाद्या ग्रामपंचायतीची सहीच न घेता त्यांची म्हणजे काय म्हणतो परवानगी नाही घेता ऑब्जेक्शन सर्टिफिकेट तरी सुद्धा तिथं कसं काही बांधकाम सुरू केलेलं आहे. पहिले काय पाहिजे. हा मग ते नाही आमच्याजवळ आहे का पैसे शेतकऱ्याचं तर विचारत आमच्याजवळ आहे का पैसे शेतकऱ्याला कारखान्यात जायला? हो सर नंबर घ्या मॅडम. फोन करा. नंबर घ्या. नाही दुसरा नंबर लावा छोटी छोटी मुलं त्यांना सर थोडं स्पीकरवर टाकलं तर मग आपल्याला ट्रान्सपरंट राहील. म्हणजे काय जे आहे ना ते काय बोलतात ते जनतेला म्हणायचं. काय म्हणतात ते येतात ते आम्ही नाही का आलो होते बाहेर. साहेब नमस्ते. आपण तहसीलदार काय नाव आपलं ओळखपत्र आहे सर. आपण तहसीलदार साहेब आहेत. गळ्यात घाला म्हणजे आम्ही नंतर तुझ्याशी बोलायला सुरुवात. आपलं आयडेंटिटी कार्ड पहिलं का? याचा शासकीय परिपत्रक आहे. मी ते तुम्हाला दाखवते. आणि पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जे म्हणता ना सर हे काढता येत नाही, हे जे तुम्ही जनतेचं हे करताना त्याचं शासकीय परिपत्रक पण आहे. मी तुम्हाला दाखवते.
आता तुम्ही तहसीलदार साहेब आहेत ना, तुमच्याकडे हे यायला पाहिजे. आता ही बातमी तुम्हीच वाचून दाखवा जनतेला, मोठ्या अक्षरामध्ये मोठ्या अक्षरात लिहिलेलं आहे. तुम्ही वाचून दाखवा म्हणजे जनता पण हुशार होऊन जाईल सर. ओळखपत्र आहे जनता असा वस्तू आहे. आम्हाला माहित नाही ना, गावातल्या लोकांना माहिती आहे तुम्ही इथले तहसीलदार आहे, पण आम्हाला माहित नाही ना सर. हा, कुठल्याही शासकीय आणि निमशासकीय कार्यालयामध्ये व्हिडिओ शूटिंग फोटो वगैरे काढता येतात असा शासकीय बिहार आहे माझ्याकडे. मी दाखवते, माझ्या मोबाईल मध्ये चालू आहे, मी तुम्हाला दाखवते ना तुम्हाला. आधी तुम्ही तुमचं ओळखपत्र दाखवा, तुम्ही तहसीलदार आहेत म्हणून. मग दाखवा ना, तुम्ही दाखवलं की तुम्हाला 1 मिनिटात देते मी तुम्हाला बिहार. तुमचं ओळखपत्र दाखवा सर. उच्च न्यायालय आणि खंडपीठाने देखील सांगितलेलं आहे. इथंच काय सर, पोलीस स्टेशन मध्ये पण आम्ही व्हिडिओ शूटिंग करू शकतो. त्याचंही परिवर्तन दोन्ही पण करा. सुप्रीम कोर्टाने सांगितलं. सुप्रीम कोर्टाने आता एक परवाच्या पेपरला सर्व आधी ओळखपत्र घाला सर. आपण आता ड्युटीवर आहात. ओळखपत्र आणायला गेले. माणसाची जिंगल कधी घे आपले सेवा करण्यासाठी बसलेले ऐकलं पण येऊ दे ना. त्यांना ती सवय नसेल कदाचित, पण इथून पुढे ती सवय लावून घेतील. बरोबर आहे, सगळे बसलेच पावसामध्ये उन्हामध्ये मूळ विषय पण होईल. पण आम्ही ओळखत नाही, आम्हाला पण ओळख पाहिजे सर. आम्ही तशी आमची ओळख सांगितली. मूळ विषय असं म्हणून आपलं नाव काय सर? मी ऍडव्होकेट प्रदीप प्रोसिजर आमचं नाही काय म्हणणं, आम्ही त्याला मदत करायलाच आलेलो आहे. तुमची सगळ्यांची मदत आहे. हा सर, तुम्ही सदस्य आहे, तुम्ही बोला. कसं उभं राहते ओळखपत्र येत आहे ना सर. सर आलेच झालं सरांचं आमचं आहे ना. आमची काही टोपी जनताच मालक केला आहे. तुम्हाला कीर्तीपत्र दाखवते, तुम्हाला माहिती अधिकारी कार्यकर्ता आहे. मी अहिल्यानगरची आणि अहिल्यानगरची निर्भय महाराष्ट्र पार्टीची जिल्हाध्यक्ष आहे. तुम्हाला जे जे डॉक्युमेंट पाहिजे मी ते सगळे तुम्हाला दाखवणार. आता चर्चेला सुरुवात करू, तोपर्यंत तहसीलदार साहेबांचं ओळखपत्र येते.
बोला सर आपलं. सर या ठिकाणी जी वेंको जी कंपनी आहे ती तिला मला वाटतं 2012 साली पण तहसीलदारांनी आदेश दिलेलं होतं ते बंद करावं. आज 13 वर्ष झालं तरी ती कंपनी चालूच आहे. आजही या जनतेच्या लहान मुलांच्या आरोग्याशी खेळ होतोय. कालपासून त्यांनी उपोषण सुरू केलेलं आहे. जनावरं सुद्धा मुक्त आणलेले आहेत तिथं, पण त्याला पुढे काय कारवाई केली सर आपण? आम्ही बघतोय लेटर काढलेलं आहे, व्हिडिओ मध्ये लेटर लिहिलेलं आहे की त्यांच्या आकारीचा विषय आहे, ग्रामपंचायतचा विषय. ग्रामपंचायत पंचायत त्यानंतर शेवटी येतं ते तहसीलदार आमचा ऐका तुम्ही, मग तुमचे जे काय प्रश्न असतील ना ते तुम्ही सांगा. ग्रामपंचायतच्या आकारीचा विषय नार्द तुम्ही दिली ग्रामपंचायत म्हणणं काय आहे, 2-2 नार्द परवानगीच नाही. प्रोसिडिंग मध्ये काहीच उल्लेख नाही. असं कागदावर सर काल दाखवलं आहे ना, कागदावर आहे ना. पाठीमागच्या सरपंचांनी दिले, त्याच्यात ग्रामसेवकांची सही कुठे सर? हे जे आहे ना हे ग्रामपंचायतीचं आहे का नाही एवढंच सांगा. नाही बरोबर आहे, लेटर आहे फक्त सर, पण ते सरपंचाची साईनच नाही ना त्याच्यावर. सरपंच अशिक्षित आहे, आमच्या बहादूर आहे सर, त्यांची साईन आहे ते. आम्ही मान्यच करत नाही, दिलेली नाही. ठीक आहे ना, जो दोषी असेल त्याच्यावर करा ना, गुन्हा दाखल करा, लगेच आपल्याला द्या आदेश तुम्ही आम्हाला, लगेच करतो आदेश द्या. हे जे फ्रॉड सही आहे म्हणताय ना, हे अंगठा बहादूर होते, बरोबर आहे. सही कशी आली? चुकीचं ग्रामपंचायत सरपंचाची सही घेऊन हे आदेश दिलेले, त्यामुळं ग्रामपंचायतीने गुन्हा दाखल करावा. व्हिडिओने आदेश दिले, मॅडमला मी दिलंय ते लेटर की आपण काय कारवाई केली म्हणून. आदेश देणं काम आहे ना. हे काही दिलेलं काल दिले, काल 2 लेटर दिले. आम्ही 12 तारखेला दिलं होतं. काल व्हिडिओने त्याच वेळेस करणे गरजेचं होतं, आज तारीख दिली. ते काय 2 लेटर लिहिले. नाही परवा पण त्याच्या अगोदर पण 2 दिवसापूर्वी उपोषण बसण्याच्या अगोदर दिलेलं आहे की यांना परावृत्त करावे. नाही व्हिडिओ ना लिहिलेलं आहे. आमच्या मंडळ अधिकाऱ्यांना चौकशी करायला सांगितलंय, आरोग्य डिपार्टमेंटला दिलेलं आहे आणि पोल्युशन बोर्डाला दिलेलं आहे. प्रत्येकाचं ते जिथं जे काही मी तक्रारी केलेली आहे त्या अनुषंगाने त्यांनी प्रत्येकाने रिपोर्टिंग केलंय, पण त्यांना प्रत्येकाला टाइम लागतो. म्हणजे ते 8 दिवसाची मुदत मागितली, कुठे 2 दिवस. तोपर्यंत काय कारवाई केलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की आजच बंद झालं पाहिजे, म्हणजे एक प्रोसिजर आहे. तुम्ही जसं म्हणताय 13 वर्ष झाले बंद. त्यावेळेस काय झालं आपल्याला माहितीये का? आपण ते रेकॉर्ड पहिले जे असेल ते असू द्या, पण आमच्या ग्रामसभेने एक तारखेला झाली ती 1-2-2025 रोजी ग्रामसभेचा ठराव झाला. ते पोल्ट्री बंद, जे चालू काम आहे ते बंद व्हावं. ते पाठीमागचं काय आहे ते आहे, आता 12 सीट तेवढं थांबवणं नाही. तुमची सुनावणी सुरू आहे, सुनावणी होणार आहे त्याच्यावर. हरकत घेतलेली आहे. कोणी हरकत सीओ साहेबांनी तिकडे सुनावणी लावलेली आहे. कधीची सुनावणीचा रेकॉर्ड आमच्याकडे नाही, ते पंचायत समितीकडे आहे. पंचायत समितीकडे लावलेला आहे. जायचं नाही ते येणार नाही. आज येणार कोण आले? बोल म्हणा. पहिले दिले असते, आता नाही ग्रामपंचायतचे व्हिडिओ मॅडम प्रतिनिधी द्यायचे, त्यांचं काय उत्तर आहे ते बघू आपण. बोलवले आता बोलवले. आणि रोज सर झाल्याचा आपले सर्वांनी यांचे अभिनंदन करा. रोज झाल्याचा ओळखपत्र म्हणजे आम्ही तुम्हाला ओळखत जाऊ सगळेजण. आपण आपल्याकडून आपण कारवाई केली आहे. जे लिगली बाबा बांधकाम केलं त्याच्याबाबत अनधिकृत याच्यासाठी आपण पेनल्टी लावलेली आहे, त्यांना मुदत दिलेली आहे. तेवढं जर तुम्ही नाही पेनल्टी वगैरे लावली, हा आपण दिलंय, आमच्याकडे नाही पोहोचलं सर पोस्ट झालेली नाही. त्यांना देता येत नाही ना. कोणाला दिलेले?
आपल्या ऑफिशियली त्यांना काढले त्याची एक प्रत नाही दाखवू शकतो आपण दाखवू शकतो. म्हणजे त्यांच्याकडे पण पुरावा पाहिजे ना सर. बजावणीला दिलेला आहे बजावणी रिपोर्ट आला नाही हा झाला आमच्याकडला विषय. बरं. आता राहिला कुणाकडला गट विकास अधिकारी बीडीओकडला विषय राहिला म्हणजे अना हरकत कसं काय दिलं हा. कोणी दिले कोणी दिलं? काय चौकशी करा. पोल्युशन बोर्डाने पण उत्तर काल दिलेलं आहे त्यांना असं जे आरोग्याच्या बाबतीत काही आढळलं नाही काही त्रुटी आढळली हा. त्याच्या बाबतीत त्यांनी वरिष्ठांना कळवलेलं आहे पण त्यांना पण आम्ही लेटर दिलेलं आहे की ज्या त्रुटी आहेत त्याच्यावर काय कारवाई केली आपण त्याच्या तात्काळ अहवाल आपण द्यावं आता आपण लेटर दिलेलं आहे काढायला तयार होईल आणि आपण परत देऊ त्यांचं काल उत्तर आलेलं आहे आलेले का? आपण त्याची एक प्रत सरपंच किंवा गावाचं कोण- हा आपण त्यांच्याकडे दाखवू एक शकतो प्रत- त्यांना म्हणजे ते बघू शकतात काय अडचण नाही, एक प्रत त्यांच्याकडे देऊ. नक्कल मागू द्या त्यांनी आपण बोलू शकतो काय आज जरा नंतर तुम्हाला एक म्हणजे काय म्हणजे त्यांनी जे काय उत्तर दिले आपल्याला ते आपण त्यांना पुरवू म्हणजे माहिती असलं हा पाहिजे. जेव्हा यांनी उपोषणाची लेटर दिली त्यावेळेसच आपण कारवाई सुरू केली कारण आपल्याकडला विषय तो कमी प्रमाणात होता. तो विषय प्रमाण तिकडला होता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सुनावणीची तारीख ते किती आहे? पंचायत समितीचे लोक हा? आहेत. पंचायत ऊस समिती. कराधिकारी. हो. सर नमस्कार आपण तो पंचायत समिती कृषी अधिकारी आपलं ओळखपत्र आहे दाखवा. ऑफिसला नाही आपण आता ड्युटीवर आहे ना ऑन ड्युटी आहात ना अचानक बोलवलं तरी पण ते घातलंच पाहिजे सर नक्की घालतच बरं हे काय आता कधी येणार आहे ड्युटीवर आता एक थोडक्यात सांगा जे आहे ते. झालेलं आहे ना जे हा थोडक्यात सांगा त्यांना काय जे विषय आहे यांचे तक्रारी त्रास होतो जनते लहान मुलांना त्रास होतो जनतेचा आरोग्याशी खेळ चालू आहे आपल्या शेजारी जर समजा आपण आपल्या शेजारी असेल तर समजा आम्ही स्वयंपाक जेव्हा करताना उपोषणाला लेटर दिलं त्यावेळेस कुठूनच आपण कारवाई सुरू केली आपल्या बाजूने तहसील प्रशासनाच्या बाजूने आपण कारवाई सुरू केली नाही आपण केली आता प्रत्येकाचा विषय आहे. जनावर सुद्धा तिथे उपोषणाच्या ठिकाणी होते पावसामध्ये बसलेले होते सर आज उन्हाळ्याचे दिवस आहे पाणी नाही पिलं तर किती त्रास होतो आज हे लोक उपाशी आहे पाणी नाही अन्न नाही त्या दृष्टिकोनातून आम्ही उद्या जर त्यांना विभागाला पण कळवलं. आरोग्य ते पण विभागाला report कळवलं केले. डॉक्टर येतील तपासतील बीपी चेक करतील डॉक्टर शुगर check आतापर्यंत नाही आले हा, आज रात्री बोला. आले आता आतापर्यंत ऐका तपासणी सगळं. नाही झाली माझी आले डॉक्टर आतापर्यंत डॉक्टर आरोग्य विभाग आलंय का रात्री आपलं? आली. रात्री आले रात्री पण आलं. 11 अजूनपर्यंत नाही आलं माझी टेस्ट घेतली नाही. म्हणजे रात्री किती आरोग्य 11 विभागांची ला काळजी गेले. घेतली याच्यावरून दिसतंय ना 3:30 हा? वाजले सर. म्हणजे आरोग्य विभागाला पण किती काळजी आहे लोकांची याच्यावरून दिसतं ना सर बरोबर आहे का नाही आपल्याच कुटुंबातील कोणी जर कालपासून पाणी पित नसेल जेवण करत नसेल आपल्याला काळजी वाटते ना मग मी जनता वाऱ्यावरच आहे का सगळी नाही. हा? आपल्याला एखादा आजारी पडलं तर आपण लगेच फाटक्यात कसली सोयी तर काहीतरी सोयी करून जातच ना करायची मग तुमच्या आम्ही थोडं जगलेलं आहे तुम्ही थोडा आमचा विचार करायला पाहिजे ना तुमच्यासाठीच आम्ही प्रयत्न करतो हा प्रयत्न करतो पण गावावर गेल्या कसं का दादा ग्रामस्थांकडे बोलून कृषी करायचं मला बोलायचंय आपल्याला त्यांचं पण बोलणं करून घ्यायचं सर ऐका दोन दिवस झाले सगळं उपाशी. पाणी नाही त्यांना. काय पाणी लोक लहान मुलं इथे आहेत. त्यांना पाणी नाही जेवण नाही त्यांना पाणी कोणती डॉक्टर आले चेक करा? तुम्ही 2 मिनिटं थांबा कोणती डॉक्टर आले चेक करा? परवानगी दिली कोणती परवानगी दिली आणि ग्रामपंचायत दाखव त्याला. प्रत्येक अधिकारी आम्हाला म्हणजे मोडीत काढायला लागलाय. आता समितीत गेलं, टीचरला त्यांनी सांगा गेलं, तहसील ती सगळी तहसीलला सांगा पंचायत समिती कलेक्टर तहसीलदार ऑफिसला आमदार बोलत नाही. फक्त टोलाटोलीची उत्तर येतात बरोबरीची उत्तर आहेत का? पैसा आला का तुम्हाला तिकून? पैसा आला का साड्या तिकून? रात्रून दिवस पावसात लोक घेतील आमचे उपोषणला आहेत कोण कारवाई करीत याच्यावर? लहान मुलं सुद्धा होते सर त्याच्याबरोबर का? काय तुम्ही पावसात होते का तुम्ही? आहे ना माझ्या पेट्रोल असा पावसात गेले होते आमचे. पावसात उपोषण कुठं बसणार आहे?
आरोग्य खातं पुढे गेलं तुमचं आरोग्य खातं पुढे गेलं मॅडम आले आरोग्यवाल्यांना अहो काल पीडीओ मॅडम कुठे होती नगरला लोक आमचे उपोषण लिहिलं बघते याच्यामध्ये सगळे पुरावे पुढे परवानगी दिली पुढे परवानगी दिली गावकऱ्यांनी दाखवा त्यांना काय चाललंय आहे का नाही सांगते काही कोणी केलेलं आहे बघा त्याच्यात सांगत वगैरे सगळे एवढं करून मी आत्ता काल लेटर दिले ग्रामसेवकांनी तरी चालू का मग काय यांनी सांगितलं होतं द्या आम्ही पाहतो कुठं बंद आहे ते काम काम चालू आहे तिथं काल यांनी सांगितलं होतं ना आपल्याला पण चालू आहे तिथं नीडवाणी आमची परिस्थिती करायची तुम्हाला तिथे सरपंच मारला आमचं सरपंच मारायची तुम्हाला तुम्ही काल काम बरं करीत नाही चाललंय ते पालन करायचं जे तुम्ही म्हणता तुम्हाला आहे तर करायचे का आपल्याला पर्याय उपलब्ध आहे विचारा बरं किती वेळ लागणार मॅडम काचेवर मिळून मॅडमची वाट बघू द्या यांना म्हणलं फोन जर लावला असेल ना तर जनतेला पण कळू द्या स्पीकरवर टाका आणि त्या साहेबांकडे साहेब स्पीकरवर टाका म्हणजे जनतेला कळेल नेमकं त्या कधी येणार आहे काय संवाद होतो ते कळू द्या जनतेला गावात विचार केला कोणतेच विचार करायला लागले हॅलो आंदोलनात जरा वाद चालू आहे किती वेळ लागेल आंदोलनात वाद चालू आहे नाही ना तिथं नाही कोणी आत्ता सध्या सगळे इकडे नाही आम्ही इथं बसून राहतो तोपर्यंत बरोबर ना अरे बाबा मी इथं आतमध्ये बसून आहे अरे आता तिथं नाही कोणी सगळे इकडे येत आमच्यासाठी प्रश्नासाठी सगळे काय करायचं त्यांना सांगा बरं बघतो मी आता थोडं याच्यात आहे थोडं तुला थांबावं लागेल मग बरं चालते आणि ते बीडी मॅडम सगळं ग्रामपंचायतवर लोटतात आता आमचं काय याच्यात सगळं लेटर दिलं त्यांनी लिहून द्यावं ना मग आम्हाला द्या ना आमच्याकडे अधिकार द्या आम्ही सगळं पाडून घेतो फक्त तुम्ही द्या डायरेक्ट DCP काढून टाकतो आम्ही तुम्ही तेवढे आदेश द्या आम्हाला तहसीलदार आणि बीडीओ आदेश द्यावा तेवढे तुम्ही फक्त तोंडी बोलतात ग्रामपंचायत चालवायचं आंदोलन करते त्यात साडी निर्माण पडतो नाही आंदोलन करते साडी निर्माण पडतो त्याला काम करू द्या काय काम करता लोक इथं बसून
जोपर्यंत थांबते बाकीचे काकांनी किती वेळा फोन केला?